मराठी नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात नाशिक शहरामध्ये पार पाडतंय। मी नाशिकच्या गंगापूर रोडवर आहे। नाशिकचं ढोल ताशा हे महत्त्वाचं जे मानलं जाणारं पारंपरिक वाद्य म्हणून ओळखलं जातं आणि हे आज नाशिकच्या या गंगापूर रोड परिसरामध्ये वाजताना आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकची ओळख जी आहे ती ढोल ताशा अशी म्हणून ओळखते। अख्ख्या भारतात ही ढोल ताशाची ओळख जी आहे ती पूर्ण भारतात असल्या कारणामुळे नाशिकच्या या गंगापूर रोडवरील गुढीपाडव्यानिमित्त ही शोभायात्रा काढण्यात येत आहे आणि या यात्रेमध्ये तब्बल 8 पेक्षा जास्त ढोल पथक जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात। यात मुख्य आकर्षण अशा ढोल पथकातल्या मुली ज्या आपल्याला पाहायला मिळतात, ढोल वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात। आकर्षक फेटे, नऊवारी साडी, नाकात नथनी अशा पद्धतीने जो पेहराव आहे तो महिलांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या बरोबर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अशीच एक महिला आपल्या बरोबर आहे। काय सांगाल पारंपरिक वेश करून आपण आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये आला आहात? सांगायचं ठरलं तर आपण सध्या खूप मोबाईलच्या याच्यात असतो। ढोल पथक हे पूर्ण पारंपरिक आहे, त्याच्यामुळे आपण काही जे मुलं मोबाईल जास्त खेळतात त्यांनी ढोल पथक जॉईन करावं। थोडीशी वेळ आपली इथे द्यावी। इथे आपल्याला सणांबद्दल पण माहिती भेटते। सणांनाच ढोल पथक असतं आपलं आणि पारंपरिक असं आपल्याला जपता येतं। डोक्यावरती अर्धा चंद्र आहेत, नाकात नथनी आहेत, नऊवारी साडी घातली आहे। मराठमोळी स्त्री म्हणजेच एवढा पोशाख असतो तिचा, त्याच्यामुळे हे शोभलंच पाहिजे। खरं तर हा जर बघितलं तर शहरातल्या अनेक भागांमधून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येत आहे। मात्र नाशिक शहरातल्या या गंगापूर रोडवरील 8 पेक्षा जास्त पथक जे आहेत ते ढोल पथक या ठिकाणी असल्यामुळे मुख्य आकर्षण जे आहे नाशिक शहरामधलं हे ठरत आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।